नाही, जावाई पण म्हणतात ते की जावाई सुद्धा त्या ठिकाणी आतमध्ये होता, त्यातही माझा हात आहे. आता मला समजत नाही, ईडीच्या त्या केसमध्ये, त्या भोसरीच्या केसमध्ये त्यांनी पैसे कुठून आणले, कुठे टाकले, जावाई का आत गेला, हे सगळं त्यांना माहीत आहे. अजूनही त्या फाईल सगळ्या जिवंत आहेत, त्यांनी गेलेल्या नाही. फक्त वरती दिल्लीश्वराच्या पाया धरायचे, तिथे लोटांगणं घालायचे आणि त्यांना काहीतरी माझी कारवाई थांबवा म्हणून तिथे रडायचं आणि इथून मोठ्या गप्पा करायच्या. आता बघू त्या फायलींचं काय होणार आहे. तर मी एका दिल्लीला जाऊन येतो. ते मला वाटतं ही परिस्थिती म्हणजे ही गोष्ट सूर्यप्रकाशाची स्वच्छ आहे की आलमट्टीमुळे आज सांगली असेल कोल्हापूरच्या त्या भागामध्ये महापूर येतो, पाण्याकडे वस्तुस्थिती आहे. त्यांची उंची अजून जर वाढवली तर मला वाटतं दिल्लीवरनं अजून मोठा धोका, त्या भागातील अनेक गावांना मोठा धोका उत्पन्न होणार आहे आणि म्हणून त्यांची उंची वाढवू नये यासाठी राज्य सरकार प्रयत्न करतो आहे. मान्य मुख्यमंत्री या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. आम्ही केंद्र सरकारलाही विनंती केलेली आहे आणि मला वाटतं की त्यामुळे निश्चित आम्हाला मोठा धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे आलमट्टी धरणाची उंची वाढणार नाही याची मला एक सुद्धा खात्री नाही. मला थोडा मागे हो बस. धारावी पुढे पुढे मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदयांना सर्व सुरुवातीपासून मुख्यमंत्र्यांपासूनची सर्व त्यांना माहिती आहे, तांत्रिक माहिती त्यांना सर्व आहे. त्या संदर्भामध्ये कुठेही नियमबाह्य काम केलं जाणार नाही, कुठलंही नियमबाह्य काम केलं जाणार नाही. आणि त्या ठिकाणी नियमाने जे असेल तांत्रिकदृष्ट्या तपासून तेच काम त्या ठिकाणी चाललेलं आहे. काही जागा त्या ठिकाणी पुनर्वसनासाठी कमी पडत असेल तर दुसरी जागा शासनाने देऊ केली असेल, त्यामध्ये चुकीचं काय मला असं वाटत नाही. म्हणून नियमबाह्य त्या ठिकाणी काही केलं जाणार नाही. विरोधकांना चांगलं बघायचं नाही आहे आणि त्यांना फक्त जे चांगला मी करतो ते वाईटच कसं आहे ते दाखवायचं आहे. स्वतः तर त्यांनी काही केलं नाही, उद्धवजींनी काही केलं नाही धारावीसाठी, तर आम्ही करतो आहोत. हे कसं चुकीचं आहे, मी जमिनीच्या कशात घालताय, मी त्याला फुकट देत आहे, मला वाटतं असे बिनबुडाचे आरोप ते करतायत.